नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. पिंपळाच्या झाडाची खूप लोक पूजा करतात आणि त्याला विष्णू देवाच्या रूपामध्ये मानतात. सनातन धर्मामध्ये पिंपळाच्या पानाची पूजा करणं खूप चांगलं असते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो आणि तुमच्या जीवनात कुठलंच संकट येत नाही. आर्थिक संकट येत असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि काही लोक आहे जे त्याला देवाच्या रूपामध्ये मानतात आणि कोणी कोणी त्याचा पत्ता पण तोडत नाही. तर पिंपळाच्या झाडाचं पत्ता तोडलं पाहिजे की नाही तोडलं पाहिजे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. पिंपळाचे झाड का तोडू नये, वास्तुशास्त्रात काय सांगतात? पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत. आयुर्वेदिक उपायांबरोबर पिंपळाचं झाड धार्मिक महत्त्व देखील खूप मोठं आहे. हे पिंपळाच्या झाडाला नियमित जल अर्पण केल्यास पितृदोष दूर होतो. तसेच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास शनिदेवाची देखील कृपा होते. पिंपळ हा प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देतो आणि मोठ्या वृक्षाच्या श्रेणीमध्ये येणारा वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्याचं मोठं धार्मिक महत्त्व देखील आहे. पिंपळाची सावली देखील प्रचंड शीतल असते. मात्र अशा वृक्षाबद्दल अनेक गैरसमज आहेत. काही ठिकाणी पिंपळ उगवलं शुभ मानण्यात येते तर काही ठिकाणी पिंपळ उगवणं अशुभ मानलं जातं. तेव्हा पिंपळाचं झाड हे एखादं मंदिर, मोकळी जागा किंवा नदीच्या काठी उगवते तेव्हा अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचं झाड हे घरात असू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण जाणून घेणार आहोत की पिंपळाचं झाड का तोडू नये, त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे याबद्दल माहिती. पिंपळाचं झाड वृक्ष तोडणे हे अशुभ मानलं जातं, कारण धर्मशास्त्रानुसार पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे ज्या वृक्षाखाली ब्रह्मा, महेश आणि विष्णू या त्रिदेवांचा वास असतो. पिंपळाच्या झाडाखाली पूजा केल्यास, त्याला नियमितपणे जल अर्पण केल्यास या त्रिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मशास्त्रानुसार पिंपळाचं झाड तोडणं अशुभ मानलं जातं, कारण पिंपळाचं झाड तोडल्यास पाप लागतं आणि पापाचं फळ हे आपल्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं अशी मान्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याने पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यास, पिंपळाला नियमितपणे पाणी जल अर्पण केल्यास, तसेच पिंपळाला दररोज प्रदक्षिणा घालून झाडाजवळ दिवा लावल्यास पितृदोष दूर होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला तोडणं अशुभ मानलं गेलं आहे. पिंपळाच्या झाडाच्या विविध धार्मिक कार्यात देखील मोठं महत्त्व आहे. जसं की यज्ञामध्ये समिधा म्हणून पिंपळाच्या लाकडाचा उपयोग होतो. पिंपळाच्या झाडाचे इतरही अनेक धार्मिक उपयोग आहेत. त्यामुळे पिंपळाचं झाड तोडणं हे खूप अशुभ मानलं गेलं आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, पिंपळाचं झाड तोडणं हे अशुभ मानलं गेलं आहे. हे झाड तोडून तुम्ही पाप आपल्या अंगावर घेऊ नका. तर चला, व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.